नमस्कार मंडळी, मी भावेश जाबेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये. शुभ सकाळ. तर फायनली आपण आता पोलादपूरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळचे 6:30 वाजले. आता आपण घराच्या इथं पोहोचलोय. यो 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 आजपर्यंत बघा खूप मजा येणार आहे. आणि मगाशी मी तुम्हाला तो बैल दाखवला, तो जर आला ना तर भाई राडा होणार आहे. लवकरच तुझे सबस्क्रायबर वाढतील, मला लाईक करतील आणि लवकर तो फेमस होते. एक सण असतो पोलादपूर तालुक्यामध्येच होते, फक्त जास्त दुसऱ्या कुठं ठिकाणी नाही होत. आमचा हा सण आहे, वर्षातून एकदा येतो. आम्ही सर्व मुंबईवरून येतो खास फक्त या सणासाठी, आणि आतुरतेने वर्षभर या सणाची वाट फक्त परंपरा जपण्यासाठी. परंपरा नमस्कार मंडळी, मी भावेश जाबेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये. तर बैलपोला आणि बैलगाडा शर्यत हे तुम्ही सर्वजणच बघितलं असाल, सर्वांनाच माहिती असेल. पण बैल दिवाळी हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. जे आपल्या रायगड पोलादपूर साईडला राहतात त्यांनाच फक्त हा बैल दिवाळीचा सण माहिती असतो. तो आता आमच्या गावी उद्या आहे म्हणून तर आम्ही सर्व पोरं वगैरे सर्व बैल दिवाळी बघायला जातोय. तुम्हाला काय असतं हे बघायचं असेल तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा. मी घरापासून ब्लॉग चालू केला नाही कारण की आम्हाला लेट झालेलं म्हणून आता आम्ही इथं नाश्ता करायला एका जागेवर थांबलोय. इथनंच आपला ब्लॉग चालू होईल. तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा पूर्ण बैल दिवाळी कशी वाटते तुम्ही बघा. आमचा इथं नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आम्ही जातोय गाडीमध्ये. आमचा भाऊ, आमचा ड्रायव्हर कल्याणवरनं आम्हाला घेऊन आलाय. रितेश भाऊ, येताना सीन काय झालं आपल्यासोबत? येताना सीन असं झालं की इथे थांब. हा हा येताना सीन असं झाला की आता म्हणजे आम्ही येत होतो आणि म्हणजे आजूबाजूला जंगल होतं आणि मॅप म्हणजे नेटवर्क नव्हता, आम्हाला मॅप चालत नव्हता आणि म्हणजे एक प्रकाराने आम्ही हरवलेलोच. तर एक गाडी आली आणि गाडीने आम्हाला ओव्हरटेक केलं. गाडी इथून आली पुढे आणि गाडीच्या पाठी होतं श्री स्वामी समर्थ. त्या गाडीच्या पाठोपाठ आम्ही आलो आणि कारण की येतं नव्हतं आपल्याला, मॅप नव्हता. गाडीच्या पाठोपाठ आलो आणि डायरेक्ट हायवेला आलो. तर आम्ही गावी चाललेलो कोकणात. तर आम्ही रस्ता चुकलेलो आणि मोबाईलला पण नेटवर्क नव्हतं आणि अचानक मध्ये आणि भयानक एक गाडी आली आणि गाडीच्या पाठी बघा काय लिहिलंय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. आजूबाजूला पूर्ण जंगल होतं. तर एक अशीच म्हणजे गाडी आली आणि मग गाडीच्या पाठी श्री स्वामी समर्थ, येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे खरं आहे. आणि हे आम्हाला आज खरं झालेलं आहे. बोला स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. खरंच स्वामी आहेत आणि स्वामी राहणार, कारण की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मी जातो इथं गाडीच्या इथं. आमची गाडी बघा इकडे उभी. आता गाडीच्या इथं आलोय पण बघा इथं गाडीचा टायर आमचा पंक्चर झालाय. आमच्या गाडीच्या टायर मध्ये खिल्ला घुसलाय. आता आपला भाऊ दुसरा टायर बसवतो त्याच्यात. टायर बसून झाल्यावर आपण लगेच निघू. हे बघा बैल दिवायला जाणार आहे आणि इथं आम्हाला बैल भेटलाय. हा रितेशनी बैल घेतलाय आणि हा ढोंड्यानी बैल घेतलाय. 2 बैल इथनं आम्ही गाडीत घेऊन जाणार आहे बैल दिवाळी खेळवायला. हे बघा आपले 2 भाऊ अजूनपर्यंत टायर लावून झालं नाही. हे बघा एक टायर लावायला इथं 5-5 जण आहे.
तरी पण इंजन टायर लागत नाही. तर फायनली आमचा टायर लावून झालाय आणि आता आम्ही निघणार आहोत. आपला भाऊ सर्व सामान ठेवतोय. हा बघा. मेरा काम तुम्हारे ही नाम से बनता है, तुम्हारा काम तुम्हारे ही नाम से होता है, मेरा काम तुम्हारे ही नाम से होता है, तेरा नाम तुम्हारे ही नाम से. तुम जैसे अमलियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे लड़कियों का सहारा है दोस्तों, दिल तुम्हारे चार का भरा है दोस्तों. शुभ सकाळ. तर फायनली आपण आता पोलादपूरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आपल्याला 1 तास अजून पुढे जायचंय. आणि हे बघा इथं आपले महाराज. शोधू कुठर भाऊ कसर मीच स्वतःला भाऊ कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला रे माझ्या राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार. झगडेवाला आला रे आला झगडेवाला बसून झगड्यामध्ये. जीवलग जीवाचा संतोष मामा जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा संतोष मामा जीवाचा, आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा. मुला भक्त आहे तो भक्त एक राहायचा, जीवलग जीवाचा आमचा पंचपदाचा जीवलग जीवाचा, जीवलग जीवाचा संतोषा जीवलग जीवाचा. 8 किलोमीटर झालं पण 260. आता आम्ही इथं साखरस पोहोचलोय आणि इथं थोडे फोटोशूट करू. त्याच्यानंतर आपण जाऊया आपल्या घरी. आता इथं माझा भाव येतो, त्याला माझे जरा 2-3 फोटो काढायला सांगतो चांगले चांगले. तर इथं फोटोशूट चालू आहे. तेच काढू तुझ्या मोबाईल मध्ये. तुझा फोन चला चला लवकर, लेट झाले. इकडचा क्लायमेट बघा तुम्ही, किती भारी वाटतंय. आनंद झाला हमारी सादर झाली ही नगरी सारी तर आता आपण पोहोचलो आहोत आणि हे बघा हे आहे नवलाई देवीचं मंदिर. नवरूपाची माऊली ग माझी माय नवराई आई नवराई देवी नवराई साऱ्या विश्वाची पालनहारी आई नवराई देवी. गाडीचा पंक्चर झालेला, तर आता आम्ही हवा भरतो.
हे बघा आपल्या भावाला झोपेतनं उठवलंय, त्याच्याकडनं आपण मशीन घेऊन आलोय. झोपलेला आपला भाऊ 2 वाजता कुठनं आलाय बैल घेऊन? 2 वाजता भाऊ बैल घेऊन आलाय. आता आपण जावं लगेच नदीवर आंघोळ करायला. मी इथं आंघोळ करायला आलोय आणि आपल्या इथं सर्व मित्र वगैरे घाटकोपरची भेटलेत. हा मयूर भाऊ आपला इथं टॉमी सोबत खेळतोय. आणि टॉमी बघा, हे बघा. तर आपले भाऊ लोक इथं चालतात, पुढे नदीच्या इथं जातात. आता आपण नदीवर जाऊया, आंघोळ वगैरे करूया. मग नंतर आपल्या पोलादपूरला जाऊन काहीतरी नाश्ता वगैरे काहीतरी खाऊया. त्याच्यानंतर आपण जाऊया आपली बैल दिवाळी बघायला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि संपूर्ण आपला ब्लॉग बघा. हे बघा इथं आंघोळ वगैरे करू. आपला दादा भेटलाय संदीपदा. हे बघा, हे बघा सर्वी. हा बघा, तर खूप थंड पाणी आहे. आता मी जातोय आतमध्ये. इथपर्यंत पाहिजे वाचवा वाचवा वाचवा. खूप भारी वाटते. सुकून वाटतंय तुला? हे बघा जलपरी. पाय नाही मारत, नुसताच हात मारतोय आणि म्हणतो मी पावतो. बेडूक 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 फिर से बेडूक बेडूक दिखा बेडूक. तर आता आंघोळ करताना माझं ब्रेसलेट पडलेलं हे बघा हातात नाही. तर आम्ही एवढ्या वरून शो इथपर्यंत आलोय आणि ब्रेसलेट बघा कुठं भेटला. हे बघा, हे बघा ब्रेसलेट. आणि आपला भाऊ आता आंघोळ बिंघोळ कपडे चेंज केलेत, तरी पण आपला भाऊ परत चाललाय पाण्यात मायासाठी फक्त. बघा आता कसं जातोय. मला वाटलं नव्हतं ब्रेसलेट भेटेल म्हणून, पण भेटलं ब्रेसलेट. ते बघा, ते बघा आपल्या भावाने ब्रेसलेट काढलेलं आहे. ते बघा भेटलं. बरं झालं आलो, ब्रेसलेट भेटलं. धन्यवाद भाई. हे बघा ब्रेसलेट, हे बघा परत गेला पाण्यात फक्त माझ्यासाठी. चला मग आता मी चाललो आणि आपल्या भावाने ब्रेसलेट सोडून दिलंय. खरंच खूप भारी वाटतंय, कारण की ते ब्रेसलेट मला ज्याने दिलंय ना ती खूप अनमोल व्यक्ती आहे. काय बोलतो, जरी ब्रेसलेट मला नसतं भेटलं ना मी 100 शिव्या खाल्ल्या असत्या. भेटलं. चला पण पितलवाडी आलोय. पोलादपूरला नाही गेलो, पितलवाडीवरच आलोय. आता इथंच नाश्ता वगैरे करू. बैल दिवाळी आता थोड्या थोड्या चालू होणार आहे. बघा गरम तेल आहे, जातो का? तेल गरम आहे आपल्या भावाला. तेल पिणारे भाव आपला गरम गरम. तर आता आमचा नाश्ता आलाय. भावाला खूप भूक लागली म्हणून तर भाऊ फटाफट खातो. गप्पा गप खायचा मिसल पाव. आता आपण घराच्या इथं पोहोचलोय आणि हे बघा इथं आपले सर्व बैल लागलेत. आपला मयूर बघा पहिला झालाय. मयूर तू बैल घेतलेस का? 1001 मयूरनी बैल घेतलाय बघा. हा आमचा वाडा आणि इथं मामाचं घर आहे आमचं. हे मामाचं घर, आमचं घर तिथं वरती आहे. आणि हा बघा हा बैल लय खतरनाक आहे. हा बैल बघा खतरनाक बैल आहे. बैल बघा कुठं आणला बा? कोणाच्या नावावर या? कोणाच्या नावावर आहे? तर आपले बाकीचे बैल इथे लावलेत, ते दाखवतो तुम्हाला. इथे एक बैल बांधलाय आपला. हे बघा इथे एक बैल लावलाय. अजून इकडे 2 बैल आहेत. यो 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 यो. मामा त्या बैलाच्या जवळ जावा फक्त. एक नंबर बैल आहे. गाड्यात ना आता बैल बांधून घेऊन जातोय.
चल 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 आपला अजय भाऊ काटे अगोदरच भावान घेऊन ठेवले. वन साइड गाजवणारे आता. कुणाल भाऊ काय बोलता? साईराम साईराम. हे बघ झोंबी गेलाय जाते. काय बोलतो भाऊ? याला इथं कुठेतरी बांधणार आता. हे बघा आम्ही पांड्याला बघा जातो आमचा. हा बघा पांड्या बघा. हे बघा हे काय मामा पांड्या बघा. गेल्या वर्षीच्या बैलांनी गाजवलेला तो आमचा पांड्या. गेल्या वर्षी खूप छोटा होता. या टायमाला बघा हर हर महादेव. आम्ही आलो पाहिजे. हॅलो हॅलो कालाबाप्रमाणे यावेळी विधिवत पद्धतीने रूढी परंपरेनुसार देव दीपावलीचं सण पूजन सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळात देव दीपावलीला सुरुवात होईल. ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व परिपाहुण्यांचे नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बैल दिवाळीला आपण सुरुवात करत आहोत. सोलची पूजा वगैरे करते इथे. हे बघा आता सोल दुपवते तिथं. पहिला बैल आणत जातो आम्ही. हे वाजवा रे. महाराष्ट्रामध्ये कुठंच होत नाही अशी बैल दिवाळी. आपल्या पोलादपूर साईडला फक्त होते आणि पोलादपूरकरांनाच फक्त बैल दिवाळी काय असतं माहिती. नाही बघा पहिला बैल आता वाड्यातनं काढतायत बघा. पहिला बैल काढताय भाई. सपोर्ट करा भावाला. आता सपोर्ट करा. आणि बघा पहिला बैल वाड्यातनं काढताय. सोडला पहिल्या. देवाचा बैल. हा देवाचा बैल आहे आमच्या. हा देवाचा बैलाला पहिले घेऊन जात आहेत. हे बघा सोल पकडायला किती पोरं आहेत. काय रितेश भाऊ मजा येते की नाही. हे बघा हा अरे टीव्हीला बघा टीव्हीला. हे बघा पब्लिक बघा किती बघायला इथे. बघा हे वरतून बघतायत. हा बैल अगोदरच पिसाल नाही.
ऐकणार नाही भाई, राडा होणार बोलून ऐकणार. आता हा दुसरा बैल आणायला जातो आम्ही. हवा का नाही ऐकणार यो 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 यो. आता याला घेऊन जाणार आम्ही. अविनाश निंबलकरचा बैल आहे. अरे चला सोलो. तर आता आम्ही चौथा बैल विठ्ठल सानवीचा नाही तर कल्पेदाचा बैल, दोघांपैकी एक बैल आता आपल्याला घेऊन जायचा. बैल भरपूर आहेत. तुम्ही लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि मगाशी मी तुम्हाला तो बैल दाखवला, तो जर आला ना आता बैल राडा होणार आहे. तर बघा तुम्ही त्या बैलाची वाढ बघा. तो बैल गाजवणार आहे मैदान. बैल दिवाळी हे कुठंच होत नाही. हे आमच्या पोलादपूर साईडला होतं आणि आता आमच्या सालवीकोंड गावामध्ये बैल दिवाळी आहे. सालवीकोंडची बैल दिवाळी कशी असते हे बघायचं असेल तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा.
6वा बैल आणायला जातोय. तर हे बघा तिथं बैलाला सोल बांधतायत सर्व तिकडे आहेत. आता बैलाला सोल बांधून झाले. आता बैल येईल आपला. मामा कशी वाटते बैल? तर तुम्ही कंटिन्यू राहा. अजून जे मेन बैल आहेत एकदम हट्टे कट्टे ते खेळणारे बाकी आहेत. त्याच्यातला हा बघा, हा एक बैल. डेंजर येईल, डेंजर. सुतारांचा बैल आणतात आता. गेल्या वर्षी ज्या बैलांनी गाजवलेला तो आपला हा पांड्या या वर्षी पुन्हा गाजवणार आहे. बघा याची पहिली बैल हा कसा खेळतोय बघा. आपला पांड्याला आता बाहेर काढणार आहे आपण. माझ्या मामांचा बैल हा बघा इथे वाड्यामध्ये. मामाच फक्त सोल बांधणार आहे, बाकी कोणाला आतमध्ये तो वाड्यामध्ये बैल घेणार नाही. खतरनाक. तो बघा ना ऐकणार, ना ऐकणार, गडी ना ऐकणार.
तरी पण कोणाला ऐकत नाही. हे बघा सर्वांना मारायला येते, कोणालाच ऐकायला मागत नाही. तो अंगण पूर्ण गाजवले पांड्यानी, पूर्ण अंगणाची दूरला दूर करून टाकले. सर्व त्याला पकडायला उभे. पांड्या आणि या बैलाची झोंबी झालेली, एकमेकांना टक्कर टक्कर केले होते. गाजवले बाई, वन साइड हा वन साइड. पैसा वसूल बैल पूर्ण अंगणाचा दूरला दूर केलाय पांड्याने. गाजवले, गेल्या वर्षी पण गाजवलेली, दरवर्षी प्रमाणे या वर्षी पांड्यान खूप गाजवले. खूप मजा आली, त्याची सोल सोडली तरी पण तो कोणाला ऐकत नव्हता. तर आता आपला मथुर घेऊन जात आहेत गोंडेवाला. त्याचा गोंडा आपण पाहुण्यांना सोडायला देणार, हा पाहुण्यांचा मान असतो. तर बघूया कुठला पाहुणा आलाय तो हा गोंडा काढतोय. पांड्यानं भाई सर्वांची हालत बेकार गेलेली, बघितलं असेल. खूप मजा आली. तुम्हाला बैल दिवाळी कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही पहिल्यांदाच बघतायत का ते पण नक्की सांगा. हे फक्त पोलादपूर साईडला आमचा परंपरेनुसार चालत आलेला हा सण आहे. बैल पोला जसं तुम्ही बाकीच्या गावात बघतात बैल पोला, बैल दिवाळी, तसाच हा पोलादपूर रायगड साईडला बैल दिवाळी हा सण साजरा केला जातो. आता हा आपला एक बाकी आहे, मथुरला घेऊन आलाय हा आपला रितेश भाऊ. काय मजा येते काय हा निलेशचा. हे दोघ जण बघा बैलाला घेऊन जाते. हा बघा हा आपला मथुर, हिंदू केसरी मथुर. तर आता नेक्स्ट बैल आपला पोरं जातात वाड्यात घ्यायला. आणि आपल्या भावाने गोंडा काढला. भाऊ गोंडा कुठे? तिकीट टाकलाय. अरे इथं लटकवायचा गोंडा. आता आपला बैल बघा इथं घेऊन येते. कातकरी अवतार झालाय सर्वांचा. माझा पण बघा कपडे वगैरे सगळे खराब झाले. आणि आता वाड्यात ना बैल काढतायत. बघा अरे 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 अरे, मूर्ती लहान पण कीर्ती महान या बैलाची, असं त्याच्या ह्याच्यावर दिसते. आता बघूया मैदानात आल्यावर काय खेळ रंगवतोय. बघा कोणालाच ऐकायला मागत नाही. मुला जादूगर मैदानात आल्यावर कसे रंग. एक
एकनाथ मामा सालवे यांचा बैल आणला जातो आम्ही. हे बघा सोल घेऊन जात आहेत. लवकरच तुझे सबस्क्रायबर वाढतील, तुला लाईक करतील आणि लवकर तू फेमस होतील. आणि आपल्या सालवी कोणची बैल दिवाळी नक्की बघा. एक नंबर. आता जो बैल आणलेला कसा होता? एक नंबर. हे बघा या दादाचा बैल होता. एक नंबर खेळला बैल. काय मूर्ती लहान पण कीर्ती महान होती बैलाची. बोलून बोलून कसा बसला आणि बैल दिवाळी खेळून अवतार खराब झाला. आणि आता आम्ही इथं थंडा पितोय, जिरा सोडा. बैलाला इथं आणलंय बघा. आपला छोटा बाबू बोल, काहीतरी बोल. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या बैलगाडीला लाईक करा. हा तगडा बैल. अरे बैल बघा कसला हट्टे कट्टे बैल आहे. हे बघा बारक्या बाबून सोल पकडले. नाद लागतो बाई, नाद बैल दिवाळीचा लहानापासून लागलेला नाद आहे ह्या पोरांना. काय मग मजा येते की नाही? बघूया आता हा बैल कसा आहे. बैल खूप शांत दिसतोय. आता आम्ही एकदम दुसरा तो तगडा बैल तुम्हाला बोललेलो तो आता काढायला जात आहेत. ते बघा सोल बिल बांधून झाले त्याची. आता त्याला मैदानात घेऊन येत आहेत. मगाशी तुम्हाला या बैलाची व्हिडिओ दाखवली, कसा धावून अंगावर येत होता. खतरनाक बैल आहे, खतरनाक. हा वन मॅन शो आपला अविनाश होता. बोलतोय मी एकटाच सोल पकडणार, बाकी कोणी पकडू नका. बोलतोय सोल फक्त माझ्या हातात द्या दोन्ही साईड, मी पकडेल बरोबर. ज्याच्या आतुरतेने आपण सर्वजण वाट बघवतो त्याला आता रणांगणात घेऊन येणार आहोत. दिवाळीतला खरा बकासूर, दिवाळीतला आपल्या सालवीकोणच्या बैल दिवाळीचा बकासूर. एवढी माणसे कोणालाच ऐकायला मागत नाही बघा. दिलो की धडकन नाही ऐकणार, नाही ऐकणार. तयारी ठेवा, आलो.
वन साइड गाजवणार आहे. बैलाची नुसती सोल बांधायला बैल देत नाही बघा. फिरवतोय, सर्वांना फिरवतोय. संपला आतुरता आपल्या बैलाच्या उठण्याची. विठ्ठलच्या उठण्याची नाही, बैल उठण्याची. तुम्ही समजाल विठ्ठलचा उठणे. आला आला आला.
शेवटचे 3 बैल राहिलेत आणि आता आपण परत वाड्याच्या इथं आलोय बैल आणायला. तर हे शेवटचे 3 बैल झाल्यानंतर आपली बैल दिवाळी समाप्त होणार आहे. तर मजा येते की नाही? खूप खूप मजा येते. आताचा बैल कोणाचा होता रे व्हाईट वाला? अंकित चालू अंकित चालवीचा एक नंबर बैल केलं होतं. तर तुम्हाला वाटत असेल हे बैल दिवाळी हे काय करतात काय समजत नाही, पण काय परंपरा आम्ही जपतोय पहिल्यापासून आमच्या. म्हणजे कसं आहे की हा. आमच्या गावचा एक सण असतो. सोलापूर तालुक्यामध्येच होते, फक्त जास्त दुसऱ्या कुठं ठिकाणी नाही होत. पण आमचा हा सण आहे, वर्षातून एकदा येतो. आम्ही सर्व मुंबईवरून येतो खास फक्त या सणासाठी आणि आतुरतेने वर्षभर या सणाची वाट बघतो. फक्त परंपरा जपण्यासाठी आणि एक सर्व गावचा हे होण्यासाठी, एक आनंद लुटायसाठी. तर बस एवढंच आमचा हेतू असतो बैल दिवाळीचा. तुम्हाला वाटत असेल हे काय करतात बैलाला असं आणतात, हे करतात ते करतात, पण तसं काय नाही. आमची पहिल्यापासून आनंद परंपरा आहे आमची पहिल्यापासून, तीच फक्त आम्ही जपतो आणि ह्याच्या पुढे पण जपत राहणार आहे. तर बघा आला 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 आला. आज गेल्या वर्षी तो बारका केलेला ना, गेल्या वर्षी हा बैलाने लय गाजवलेला. गाडी तोडत चला चला चला. अरे बघा सोल घेऊन गेला बैल. पकड पकड. परत धरलेला आहे त्याला. तो बघा ऐकत नाही. दिसायला जरी छोटा असला तरी पण लय डेंजर बैल वाटतो. तर शेवटची 2 बैल, त्याच्यानंतर आपली बैल दिवाळी समाप्त होईल. हे बघा सोल घेऊन जातो आपला पांड्याचा. आता जो बैल होता तो पांड्याचा बैल होता, मस्त खेळला, एक नंबर. पुढच्या वर्षी मॅट हे बघा 4 वाजलेत, 12 वाजता बैल दिवाळी चालू झालेली. 4 वाजेपर्यंत बैल दिवाळी चालू आहे आपली. हे बघा हे सोडू नका. खतरनाक बैल आहे. छोटा बैल आहे पण अंगात मस्ती लय त्याच्या. बघा सर्वांना नाचवतोय. एवढी जण सोल पकडायला आहेत, कोणालाच ऐकत नाही. बघा तो बघा यू 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 यू. तर हे बघा आमचं गाव. भाई आम्ही व्हिडिओ पाहतो, टेन्शन नका भाई. हे आमच्या बाई. हो भाई इकडे बघा, भाईचा व्हिडिओ. बैल दिवाळी बघा आले नाही. हा बैल काय ऐकत नाही. आपले दिवाळी प्रेमी या वर्षी आलेले नाही, ते सुमित सालवी हा आपले खास दिवाळी प्रेमी. त्याने हा बैल खास दिवाळीसाठी बनवलेलं आहे, घरच्या गाईचा बैल. हा. पण हा बैल आहे ना, गेल्या वर्षी त्याने विठ्ठल साईला मारला होता. या बैलांना मारलेला. या वर्षी काय करतोय? कुणाचा बदला घेणार आहे सांगू शकत नाही. तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. तुम्हाला समजेल. सुमित सालवीचा हा बैल आहे. पाहू शकता आपण. हे बघा धावत धावत नेला गेला. हे विठ्ठल प्रेमी आहे. हे बघा आपला विठ्ठल भाऊ.
मार्गावरून बाजूला उभे राहा. हा शेवटचा बैल आहे आपल्या राम सालवीचा उर्फ ढोंड्या. शेवटचा बैल आता वाड्यात ना बाहेर येतोय. शेवटचा बैल ठिकाणी उपस्थित राहिले सर्व ग्रामस्थांना नवतरुणांना आणि आता आपण सकाळी इथं पहिला बैल जिथं नेला त्या बैलाला तिथनं खाली सोडणार. मग आपली बैल दिवाळी समाप्त होणार. तिच्या आतनं बैलाला न्यायचं आणि आपली बैल दिवाळी समाप्त होईल. हे बघा
सध्या बैलाची सोल सोडणार. पहिल्यासारखं मजा करता आली आज. तर आता इथं बैलाची सोल सोडतायत. आता इथं सोल सोडली की आपली बैल दिवाळी समाप्त होणार. हे बघा आता बैल दिवाळी आमची इथं समाप्त झाली. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. तर आता आपली बैल दिवाळी वगैरे समाप्त झाली. आता आम्ही इथं आलोय मावशीच्या घरी. चावी मामाच्या रूमची आपल्याकडे होती, चावी वगैरे दिली. तुम्ही बैल दिवाळी बघितली, कशी वाटली बैल दिवाळी? तर आमच्या इथं सालवीकोण मध्ये पहिले खूप मोठी बैल दिवाळी व्हायची. तर असते अशी ती कमी होत चालली होती. असं वाटलेलं की आता बैल दिवाळी हा सण असते अशी बंद होणार आहे. पण आपल्या पोरांनी, तरुण पोरांनी ती चालू ठेवले आणि ह्या वर्षी खूप मजा आली. असेच दरवर्षी सर्व पोरं वगैरे सर्व या आणि आपली जी परंपरा आहे त्याला आपल्याला जपून ठेवायचंय. असेच सर्वजणांनी या आणि आपले बैल दिवाळीचा सण परंपरेनुसार चालत आलाय तसंच चालू राहू द्या. पुढच्या पिढीला पण कळू द्या की आपल्या गावात पहिले काय व्हायचं. तर आम्हाला तर एवढं माहित नव्हतं की पहिले लोक बोलायचे पहिले खूप बैल दिवाळी व्हायची. आम्ही लहान असताना वगैरे यायचो तेव्हा बघायचो, खूप मजा यायची. आता आम्ही स्वतः बैल वगैरे खेळवले, तुम्ही बघितलं. तसेच पुढच्या पिढीला पण खेळवता आले पाहिजे, त्यांना पण हा आनंद लुटता आला पाहिजे. म्हणून तर ही परंपरा अशीच चालू राहू द्या. तर खूप दमलोय दिवसभर, तुम्ही बघितलं असाल. आपण इथनं तिथनं धावत होतो, चप्पल पण नव्हती पायामध्ये. तर आता घरी जाऊन आराम करावा लागणार आहे. किती वाजता आता रात्रीच्या घरी पोहोचतोय माहिती नाही. 8 hours later. तर आता आपण मुंबईला पोहोचलो आहोत. रात्रीचे 2 वाजलेत आणि मी गाडीमध्ये झोपलो होतो. तर तुम्ही बघितलं असेल आपली सालवीकोण गावाची बैल दिवाळी. कमेंटमध्ये नक्की सांगा बैल दिवाळी कशी वाटली. आणि आता मी खूप दमलोय म्हणून तर जास्त काय बोलू शकत नाही. आता घरी जाऊन लगेच झोपणार आहे. असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा, प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.